निवडणूक निकालाची आज अवघ्या देशाचं लक्ष बिहारच्या निकालाकडे लागलेलं आहे। बिहारच्या गादीवर कोण बसणार, बिहारच्या जनतेने कुणाला कौल दिलाय, बिहारमध्ये पुढच्या 5 वर्षांसाठी कुणाच्या हातात सत्तेच्या चाव्या असणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत। एनडीए की इंडिया आघाडी, कुणाला बिहारमधल्या जनतेची पसंती आहे हे चित्र आज स्पष्ट होणार आहे। नितीश कुमार, तेजस्वी यादव, तेज प्रताप यादव, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांनी जोर लावलेला होता। गेल्या निवडणुकीमध्ये महिलांचं मतदान 53.28% होतं, ते वाढून यावेळी 71.61% इतका आहे। त्यामुळे बिहारमध्येही महिला मतदानाचा फॅक्टर दिसण्याची शक्यता आहे। बिहारमध्ये पार पडलेल्या दोन्ही टप्प्यांमध्ये एकत्रित 66.90% इतकं मतदान झालंय, जे 2020च्या तुलनेत 9% इतकं जास्त आहे। सर्वांचं लक्ष आता आज बिहारच्या 243 जागांसाठी होणाऱ्या मतमोजणीकडे आहे। 7 वाजता पहिला कल हाती येणार आहे आणि बिहार निकालाचे सगळे सुपरफास्ट अपडेट्स एनडीटीव्ही मराठीवर तुम्ही पाहू शकणार आहात। तर बिहारमध्ये सत्तेच्या चाव्या नेमक्या कुणाकडे जाणार हे आज चित्र स्पष्ट होणार आहे। आज अवघ्या देशाचं लक्ष बिहारच्या निकालाकडे असेल। बिहारच्या गादीवर नेमकं कोण बसणार, जनतेने नेमका कुणाला कौल दिलाय हे चित्र आज स्पष्ट होणार आहे। त्यामुळे बिहारच्या पुढच्या 5 वर्षांसाठी जर विकास हवा असेल तर जनतेने कुणाला नेमका कौल दिलाय याचं चित्र आज स्पष्ट होणार आहे। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत। 7 वाजता पहिला कल हाती येणार आहे। इंडिया की एनडीए या संदर्भात आता कुणाला नेमकं बळ मिळणार आहे हे सुद्धा आज स्पष्ट होईल। अधिकची माहिती जाणून घ्या, प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत। प्रवीण, 7 वाजता पहिला कल हाती येणार आहे। प्रशासनाची तयारी आता पूर्ण झालेली आहे आणि बिहारमधल्या जनतेची पसंती नेमकी कुणाला हे चित्र आज स्पष्ट होणार आहे। अपडेट काय? मुळातच बिहार हे राज्य असं आहे की या बिहार राज्यामध्ये अनेक गोष्टी चांगल्या वाईट या सगळ्या बिहारच्या संदर्भामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या काही दशकांमध्ये या बोलल्या जातात। आता चांगल्या गोष्टी जर पाहिल्या तर जयप्रकाश नारायण यांच्यापासून अनेक जे पुरोगामी समाजवादी लोक आहेत यांच्यासारखेच, जयप्रकाशांसारखेच ते सुद्धा बिहारमधून त्यांचं नेतृत्व हे पुढे आलंय। बौद्ध गया बिहारमध्ये आहे, त्यामुळे बिहारला एक महत्व आहे देशामध्ये। लँडलॉक एक राज्य आहे। लँडलॉक राज्य म्हणजे इथे समुद्र नाहीये आणि चारही बाजूनं बिहार हे कुठल्या ना कुठल्या राज्याशी कनेक्ट आहे। त्यामुळे जे राज्य लँडलॉक असतं ते राज्य थोडंसं मागास असतं, कारण की थेट आंतरराष्ट्रीय जहाज वगैरे किंवा गोष्टी ज्या आहेत त्या राज्याच्या थोड्याशा दूर असतात। त्यामुळे लँडलॉक राज्य हे थोडेसे मागे पडलेले आपण जगभरात पाहतो। आता राहतो प्रश्न बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीचा आणि त्या निकालाचा। तर बिहारच्या निवडणुकीमध्ये मागासलेपणा, विकास हा सगळ्यात मोठा प्रश्न होता, पण बिहारचा विकास हा गेल्या अनेक दशकांमध्ये झाला नाही। त्यामुळे गेल्या काळामध्ये, नितीश कुमार यांच्या काळामध्ये बिहार कसं विकसित झालं याचा या निवडणुकीमध्ये प्रचार जो आहे तो एनडीएने केला आहे। पण दुसरीकडे इंडिया आघाडीनं मात्र बिहारचा विकासच झाला नाहीये, त्यामुळे बिहारचा विकास हा आमचं सरकार आल्यावरच होईल हा दावा केलाय। आता बिहार म्हटलं तर देशभरामध्ये सर्वात आधी कुठल्याही राज्यामध्ये जेव्हा क्राईम रेट वाढतो, गुन्हेगारी वाढते, तेव्हा बिहार झालाय का असं म्हटलं जातं। आता याच्या मागचं कारण असं आहे की बिहारमध्ये ज्या पद्धतीनं काही म्हणजे गेल्या 25-30 वर्षापासून गुन्हेगारी जी होती ती इतकी जास्त होती की अंधार पडल्यावरती लोकांना घराच्या बाहेर निघणं सुद्धा अवघड व्हायचं। त्यामुळे नितीश कुमार यांनी जेव्हा सरकार हातात घेतलं तेव्हा 5000 पेक्षाही जास्त जे लोक होते, जे रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते, त्यांना तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे। आणि नितीश कुमार सरकार असेपर्यंत ते लोक बाहेर येणार नाही असं त्यांनी वेळोवेळी सांगितलंय। त्यामुळे जर नितीश कुमार सत्तेतून गेले तर हे लोक बाहेर येतील आणि पुन्हा गुंडाराज जो आहे तो येईल। त्यामुळे अशी माहिती ही वेळोवेळी भाजप समर्थित एनडीए जे आहे, नितीश कुमार समर्थित एनडीए जे आहे त्यांनी दिली आहे। त्यामुळे गुंडाराज पाहिजे असेल तर दुसरं सरकार निवडा आणि जर शांतता पाहिजे असेल तर आमचं सरकार निवडा, असं या निवडणुकीमध्ये मुख्य प्रचार जो आहे तो करण्यात आला होता।
दारूबंदीचा एक विषय आहे. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दारू नागरिक पित असतात, त्यामुळे दारूबंदीचा निर्णय नितीश कुमार यांनी घेतला आणि दारूबंदीचा निर्णय घेतल्यानंतर नितीश कुमारांना त्यांचा फायदा झाला. त्यामुळे दारूबंदी ही कायम ठेवली जाईल, याही अनुषंगाने ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. आता विकासाचा प्रश्न पाहिला तर बिहारचे जे नागरिक आहेत ते देशभर बांधकाम कामगार म्हणून किंवा इतर कामगार म्हणून देशभरात जात असतात आणि तिथे राहत असतात. त्यामुळे हे जे बिहारचे लोक आहेत, या लोकांना त्यांच्या तिथे ज्या ज्या ठिकाणी ते काम करतात त्या ठिकाणी त्यांचे हक्क अबाधित ठेवण्यासंदर्भात सुद्धा या निवडणुकीमध्ये चर्चा झाली. दुसरीकडे बिहारच्या लोकांना दुसरीकडे जाऊन कामच करावं लागू नये, बिहारमध्येच इतका विकास करू की बिहारमध्ये त्यांना नोकऱ्या मिळतील, असंही एनडीएच्या वतीने सांगण्यात आलं. यानंतर मास्टर स्ट्रोक म्हणून जसं लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणली तशीच एक योजना बिहारमध्ये आणण्यात आली आणि त्या योजनेनंतर 10,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये टाकायला सुरुवात पण झाली. त्यालाच 30,000 रुपये आम्ही टाकू असं तेजस्वी यादव यांनी सांगितलं. त्यामुळे आता या संपूर्ण हे जे आमिष याला रेवडी दाखवणं असं म्हणतात, या अनुषंगानं कोणत्या पक्षाला काय फायदा होतो याकडे येतात कल जे येतील, निकाल येतील त्याकडे आता पाहावं लागणार आहे. पण एकंदरीतच भारताचं राजकारण हे गेल्या काही काळामध्ये असं जे आमिष दाखवून निवडणुका जिंकल्या जातात का या संदर्भात सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. कारण की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना जेव्हा आली होती तेव्हा जनतेला अशा पद्धतीने आमिष दाखवून मतं मागितली जातात का, हाही प्रश्न चर्चेला आलाय. त्यामुळे आज बिहारमध्ये दोन्ही म्हणजे एनडीए आणि इंडिया आघाडी दोन्ही ज्या पक्षांचे जे युती आघाडी आहे दोघांनीही सांगितलं की आम्ही सत्तेत आलो तर एवढे एवढे पैसे देऊ. त्यामुळे हाही प्रश्न या आजच्या निकालानंतर चर्चेला येणार आहे. एकंदरीतच जर बिहारची जर स्थिती पाहिली तर बिहारची जी सध्याची स्थिती आहे ती दोन्ही पक्षांसाठी अत्यंत संघर्षाची आहे. कारण की अँटी इन्कम्बन्सी ही नितीश कुमार यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा फॅक्टर आहे. इतक्या वर्षापासून ते सत्तेत आहे. बरोबर. त्यामुळे प्रामुख्यानं महाआघाडी म्हणजेच महागठबंधन आणि एनडीए असा सामना जरी असला तरी अनेक आश्वासनं देण्यात आलेली होती. मात्र अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर विकासाचा मुद्दा यावेळी प्रचंड गाजलेला आहे आणि तोच केंद्रस्थानी होता. मात्र बळ कोणाला मिळतंय हे निकालातनं स्पष्ट होणार आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.